शहापूर तालुक्यातील भातसाई भागात संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमधील 109 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनामधून विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला। यामध्ये 46 मुले आणि 63 मुलींचा समावेश आहे। तालुक्यातील भातसाई भागात संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला। बाधित विद्यार्थ्यांना शहापूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। भातसाई येथील संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता 1ली ते 10वी इयत्तेत 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही आश्रमशाळा अनुदानित आहे। बुधवारी दुपारी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात पुलाव आणि गुलाबजाम हे अन्नपदार्थ देण्यात आले होते। हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर 109 विद्यार्थ्यांना उलटीचा त्रास होऊ लागला। विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांनी सांगितलं। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार कोमल ठाकोर, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, निवासी नायब तहसीलदार वसंत चौधरी तसेच आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली। दरम्यान रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची गर्दी जमली होती। त्यामुळे दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते। आदिवासी विकास प्रकल्पासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असताना देखील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गावामध्ये असलेल्या एका अंत्यविधीच्या कार्यक्रमाचे जेवण दिल्याची प्राथमिक चर्चा रुग्णालयात सुरू होती। त्याची पुष्टी अद्याप कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याने केलेली नाही, परंतु पुलाव आणि गुलाबजामचे जेवण बाहेरून आणण्यात आले होते अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली। याच मुद्द्यावरून आदिवासी संघटना आक्रमक झाली असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे।